विधानसभा निवडणुकीतील पिछाडी भाजप आमदारांना भोवणार का असा सवाल उपस्थित होतोय। कारण ज्यांच्या इथं विधानसभा क्षेत्रामध्ये लीड मिळालेला नाहीये भाजपला, त्या आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती समोर येते। त्या अनुषंगाने हालचाली सुरू असल्याची माहिती आहे। लोकसभेतील पिछाडी भाजप आमदारांना भोवण्याची शक्यता आहे। लीड न मिळालेल्या आमदारांची तिकीट कापण्याचा भाजपचा विचार असल्याची माहिती आहे। तर जागा वाटपातील घोळाचा लोकसभेलाही फटका बसलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता मात्र विधानसभेसाठी रणनीती आखली जाते भाजपकडून आणि त्यामध्येच ज्या आमदाराच्या विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपच्या उमेदवाराला लीड मिळालेलं नाहीये त्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? विधानसभेमध्ये बऱ्याचशा विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं गेलं होतं, तसंच काहीशी रणनीती आता माफ करा लोकसभेमध्ये तिकीट कापलं गेलं होतं आणि तशीच काहीशी रणनीती आता विधानसभेसाठी सुद्धा अवलंबली जाणार आहे। मात्र याचा एक असं म्हणता येईल की लोकसभेमध्ये ज्या मतदारसंघांमध्ये ज्या विधानसभा क्षेत्रांमध्ये फटका बसलेला होता किंवा पिछाडी होती त्यांचं तिकीट कापलं जाणार असल्याचं कळतंय। नेमका काय प्लॅन आहे भाजपचा? निश्चितच परा, काल रात्री जी 4 तास चाललेली सुकाणू समितीची बैठक होती भाजपची, अर्थात कोर कमिटी बैठक होती, ती आजही पुन्हा असेल आणि या पुन्हा आज 4 तासाची विचारमंथन होणार आहे। आणि एकंदरीत या दोन्ही बैठकीतील जो परिपाक आहे तो 21 जुलैच्या भाजपच्या कार्यकारिणी प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये म्हणजे अर्थात 4 ते 5 हजार कार्यकर्ते जे बैठकीला पुण्यात असतील त्यांच्यासमोर मांडला जाणार आहे। विशेष म्हणजे लोकसभेमध्ये ज्या ज्या आमदारांनी कामं केलेली नाहीयेत त्यांचा पूर्ण लेखाजोखा जो आहे तो या 2 दिवसाच्या बैठकीमध्ये घेतला जात आहे। आजच्या बैठकीमध्ये काही विभाग बाकी आहेत, 144 आमदार मतदारसंघ आहेत, त्याचा आढावा घेतला जातोय। जे 78 जागा आहेत महायुतीच्या जिंकलेल्या जागांव्यतिरिक्त त्यांच्या संदर्भात या जागांवरती चर्चा होईल। याशिवाय भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षातील जे विद्यमान आमदार होते ज्यांनी लोकसभेमध्ये काम केलं नाही, त्यांची इथे पिछाडी होती, त्यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांना तिकीट द्यायचं की त्या जागी नवी उमेदवार घोषित करायचा या संदर्भात सुद्धा चर्चा होईल। जागा वाटपावरती जरी अंतिम शिक्कामोर्तब या 2 दिवसात होणार नसलं तरीही कुठल्या जागांवरती महायुती आघाडीवर आहे आणि कुठल्या जागांवरती काम करण्याची गरज आहे, कोणी कोणी बंडखोरी केलेली होती, त्याचा सर्व लेखाजोखा जो आहे तो 2 दिवसाच्या भाजपच्या बैठकीत मांडला जाईल। आणि नंतर भाजपचे प्रमुख नेते आहेत ते महायुतीच्या बैठकीमध्ये बसतील, त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रमुख नेत्यांची चर्चा करतील आणि ज्यांनी यावेळी महायुतीच्या उमेदवारांना मदत केलेली नाहीयेत त्यांचा पत्ता कट करण्याचा विधानसभेमध्ये एकंदरीत मानस या बैठकीमध्ये दिसून येत आहे। निश्चितच चेतन, त्यामुळे आता यामध्ये कोणाचा नंबर लागतो, कोणाचा पत्ता कट होतो ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।